बातम्या देश विदेश महाराष्ट्राच्या, तुमच्या आमच्या समाजाच्या न्याय अन्याय अत्याचाराच्या महत्वपूर्ण बात बताई है। संविधान दिन हा साजरा करणे हा एकच उद्देश नसतो, त्यामध्ये आपल्याला जे दिलेलं आहे संविधानामध्ये ते अंगीकृत करणे म्हणजे संविधान साजरा करणे, संविधान दिन साजरा करणे असं होतं। ते सरांनी खूप छान पद्धतीने सांगितलेलं आहे आणि पैगाम कशा पद्धतीने अंगीकृत करत आहे, पैगामचे कार्यकर्ता कशा पद्धतीने ते त्या वाटचालीवर काम करत आहेत ते पण खूप छान पद्धतीने त्यांनी सांगितलेलं आहे। अभी मैं हमारे रविंद्र सेजोले सर, ये एमक्यूआर फार्मास्यूटिकल कंपनी में असिस्टेंट मैनेजर है और पिछले 8-10 साल से वो पैगाम में कार्यरत है। उनका आज का टॉपिक है एनिहिलेशन ऑफ कास्ट। एनिहिलेशन ऑफ कास्ट मीन्स जाती प्रथेचा विनाश। हे बाबासाहेबांनी लिहिलेले एक पुस्तक आहे, प्रसिद्ध पुस्तक आहे। ते ॲक्च्युली जातपात तोडक मंडलमध्ये त्यांना बोलवलं गेलं होतं व्याख्यानासाठी। तर त्यावेळेस त्यांनी लिहिलेलं ते पत्र आहे, पत्र म्हणण्यापेक्षा व्याख्यान आहे। त्या व्याख्यानामध्ये त्यांनी जे लिहिलं आहे ते तिथं बोलता आलं नाही, त्यामुळे त्यांनी ते पुस्तकाच्या स्वरूपात त्यांनी ते प्रसिद्ध केलं। त्याबद्दल सर विस्तृतमध्ये प्रेझेंटेशन देणार आहेत। तर रवींद्र सेजोले सरांना मी आमंत्रित करतो। रवींद्र सेजोले सर। धन्यवाद सर। माइंड ब्लोइंग स्पीच बाय राजरत्न रणदिवे सर, प्लीज क्लॅप फॉर हिम। कारण काय की सगळ्यांना जाग करण्याचं काम त्यांनी केलेलं आहे। ज्या तडफदारपणे त्यांनी विचार मांडले, तर आपण आता जागृत झालेलो आहोत। आणि यानंतरचा विषय जो आहे तो आणखीन कठीण आहे, कारण जात म्हणजे काय हा प्रश्न मी जर तुम्हाला विचारला तर कोणी सांगू शकतं काय जात? तर साधारणतः जात जी जात नाही ती जात असं आपण म्हणतो, पण बाबासाहेब आंबेडकरांनी एनिहिलेशन ऑफ कास्ट मध्ये म्हणजे जातीचे उन्मूलन, जातीचे उच्चाटन या पुस्तकामध्ये जातीविषयी विस्तृत असं लिहिलेलं आहे। आणि हे जो पुस्तक वाचेल तो माणूस व्यवस्था बदलायच्या मार्गावर मार्गक्रमण करेल। काचं जिवंत उदाहरण म्हणजे माननीय काशीरामजी, की ज्यांनी हे पुस्तक एकदा वाचायला घेतलं। पुस्तक खूप छोटं आहे, अर्ध्या तासामध्ये वाचून होईल, पण ते काशीरामजी पूर्ण रात्रभर वाचत राहिले आणि त्यांनी एक एक गोष्ट समजून घेतली। जर का तुम्ही हे पुस्तक वाचलं तर तुमच्या जीवनामध्ये क्रांती झाल्याशिवाय राहणार नाही। आणि तुम्ही जर पेटून उठला म्हणजे जागृत झाला, अत्तदीप भव जसं म्हणतो, तर अत्तदीप व्हायचं असेल तर चिंगारी पेटवावं लागेल। हे पुस्तक आहे आणि याच्यामध्ये सुरुवातीलाच बाबासाहेब आंबेडकरांनी ऍक्च्युली जसं सरांनी सांगितलं की जातपात तोडक मंडळ म्हणजे आर्य समाजाचं एक चाइल्ड ऑर्गनायझेशन आहे ते। आणि त्या माध्यमातून म्हणजे तुम्हाला माहिती आहे की 1935 ला येवले इथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी धर्मांतराची घोषणा केली आणि त्याचा खूप परिणाम झाला, शीघ्र परिणाम म्हणतो येईल। कारण ऑक्टोबर मध्ये घोषणा झाली, नोव्हेंबर मध्ये आर्य समाज लगेच पुढे आला आणि त्यांनी जातपात तोडक मंडळाला सांगितलं की बाबासाहेबांना बोलवा आणि एक कार्यक्रम लावा आणि त्याचे विचार काय जाणून घ्या। आणि ते विचार जाणून घेण्यासाठी त्यांना अध्यक्ष बनवलं गेलं आणि त्यांना सांगितलं गेलं की तुम्ही अध्यक्ष या नात्याने जे भाषण करणार आहात त्याची एक प्रत आम्हाला द्या। म्हणजे बघा गमिनी कावा कसा असतो। आणि बाबासाहेबांनी जेव्हा ते अध्यक्षीय भाषण दिलं तेव्हा त्यांनी सांगितलं की हे खूप रॅडिकल आहे, खूप जरा न पचणारा आहे, तुम्ही याला थोडं सौम्य करा। पण बाबासाहेब म्हणले यातला एक शब्दही मी बदलणार नाही। आणि ती गोष्ट जेव्हा त्यांनी ऐकली तेव्हा त्यांनी हे जी जातपात तोडक मंडळाची सभा होणार होती ती रद्द केली। आणि बाबासाहेब आंबेडकरांना जेव्हा कळलं हे, तर बाबासाहेब आंबेडकरांनी स्वखर्चाने
स्वतःच्या पैशाने, कारण तेव्हा ते काही एवढे श्रीमंत नव्हते, पण तरी त्यांनी ते पुस्तकाच्या रूपामध्ये छापलं ते भाषण, आणि ते पुस्तक आपल्या समोर ॲनिलेशन ऑफ कास्ट या नावाने येत आहे. आणि या पुस्तकात बाबासाहेबांनी जसं फर्स्ट स्लाइडला ते सत्य को सत्य और असत्य को असत्य जानिए, म्हणजे ते पुस्तक वाचल्यानंतर तुम्हाला समजेल की सत्य काय आहे आणि किती कठोरपणे मांडावं लागतं, जे पचत नसलं तरी. आणि दुसरं जे वाक्य आहे, जो विवेक नहीं करता वो दुराग्रही है, विवेक कर नहीं सकता वो मूर्ख है, विवेक करने का साहस नहीं करता वो गुलाम है. तर ये विवेक हा शब्द जैन धर्मातून आलेला आहे. आणि विवेक काय असतो? सारासार बुद्धी प्रामाण्य याचा वापर म्हणजे विवेक. तर तो बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेलं की विवेक जर नसेल तर मनुष्य जीवन हे पशुप्रमाणे आहे, कारण पशुला विवेक नसतो. आणि त्यांनी याचं पहिल्याच पानामध्ये दिलेलं आहे. नंतर हे जे पुस्तक, तर हे जर सांगितलं की ते परिषद रद्द करण्यास सांगितलं गेलं, आणि बाबासाहेब आंबेडकरांनी नंतर ते पुस्तक स्वरूपात मांडलं. आणि हे पुस्तक जे आहे, बाबासाहेबांनी 8 आणे ही किंमत ठेवली होती. तर गांधीजींनी लगेच त्याच्यावर प्रतिक्रिया दिली की बाबासाहेबांनी जे पुस्तक लिहिलंय, माझ्या दृष्टीने ते 4 आण्याचं सुद्धा नाही आहे, एवढं छोटं पुस्तक आहे. आणि त्यांनी मग बाबासाहेबांनी जे काही लिहिलंय वर्णव्यवस्थेविरोधात, जातीव्यवस्थेविरोधात, त्याच्यावरती त्यांनी खूप जाहीर शब्दात टीका केलेली आहे. म्हणजे बाबासाहेब आणि गांधी यांचा वाद गोलमेज परिषदेपासून सुरू झाला 1930, तो 1935ला सुद्धा, 36ला सुद्धा आपण बघताय तिथं चालूच होता. आणि पुणे करार हा त्याचा अच्युत टोक आहे की बाबासाहेबांनी जे काही मिळवून दिलं होतं आपल्याला, स्वतंत्र मतदारसंघ, ते हिरावून घेण्याचं काम एकमेव आजन मरेपर्यंत उपोषण गांधीजींनी केलेलं आहे, आणि ते केवळ बाबासाहेब आंबेडकरच्या विरोधात. तर हे आपल्याला समजून घेतलं पाहिजे की गांधी आंबेडकर हा कशा प्रकारे 2 विचारांचा संघर्ष आहे. नंतर सर, तर जाती का विनाश जे आहे याच्यामध्ये प्रास्ताविकातच बाबासाहेबांनी अगोदर आयोजकांचं आव्हान मानलं, कारण आयोजक हे सगळं सवर्ण होते, आणि सवर्णामध्ये एका अस्पृश्य व्यक्तीला अध्यक्ष म्हणून बोलवणं आणि त्याचे विचार ऐकून घेणं ही व्यवस्था तेव्हा नव्हती. कारण अस्पृश्याचा सावली जरी पडली तरी लोक म्हणजे हे मानत होते, विटाळ मानत होते. त्यावेळेस त्यांनी त्यांना अध्यक्ष म्हणून बोलवले. तेव्हा बाबासाहेब म्हणले की मी त्यांचा खूप आभारी आहे, आणि त्यांनी हे जे कृत्य केलंय याच्या बदल्यात त्यांना त्यांच्या सवर्ण समाजाकडून खूप वाईट वागणूक मिळणार आहे, आणि त्याचं मला जाण आहे. तर आणि ते म्हणतात की असं का? कारण दासबोध मध्ये रामदासांनीच लिहिलेलं आहे. म्हणजे सर्व हिंदू पुराण जे आहेत हे जाती व्यवस्थेच्या उतरंडीची चौकट मांडणारी आहेत, आणि यात कसा ब्राह्मण श्रेष्ठ आहे हे दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि रामदास सुद्धा म्हणतो की ब्राह्मण ही गुरु हो सकता है, म्हणजे सांगण्याचा अधिकार, ज्ञान देण्याचा अधिकार फक्त ब्राह्मणांना आहे. आणि इथे बाबासाहेब आंबेडकर जेव्हा समोर जाऊन भाषण करतील तर काय परिणाम होईल याची त्यांना जाणीव होती. आणि ते म्हणायचे की हे जो हिंदू समाज आहे, मला स्नेक इन द गार्डन, म्हणजे बाबासाहेबांचे विचार त्या काळात जे होते हिंदू धर्मामध्ये चाललेल्या परंपरेविषयी, कारण त्यांना कळत होतं की लोक एकत्र बसले, तूप खाल्लं म्हणून लोकांना मारलं गेलं, लोकांनी चांगले कपडे घातले म्हणून लोकांना मारलं गेलं, मूस ठेवली म्हणून मारलं गेलं. म्हणजे व्यवस्थेमध्ये दलित अस्पृश्य समाजाने वरच्या समाजाचं अनुकरणच करू नये, त्यांनी केवळ अस्पृश्य राहावं, असं जे प्रचलित व्यवस्था होती त्याच्या विरोधात जे जे घडत होतं त्याचं केवळ रिप्रेझेंटेशन बाबासाहेबच करत होते की इथं हे झालं, तिथं ते झालं. आणि हे सांगितल्यामुळं लोकांना वाटत होतं की हे जहर पसरवत आहेत, द्वेष निर्माण करताय ब्राह्मणाविरुद्ध. म्हणून बाबासाहेब म्हणायचे की त्यांना वाटतंय की मी स्नेक इन द गार्डन आहे. आणि त्यामुळे त्यांनी म्हटलं की हे जे तुम्ही मला बोलवलेलं आहे या कार्यक्रमामध्ये, इथं माझी याची इच्छा नाही, परंतु तुमचं विनंतीला मान देऊन मी तिथे येत आहे. आता याच्या अगोदर जे आहे, कारण बाबासाहेब आंबेडकरचं आंदोलन म्हणजे कोणतं आंदोलन होतं? हे राजकीय आंदोलन नव्हतं. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की सामाजिक आंदोलन होतं, आणि सामाजिक आंदोलनाची सुरुवात खूप सुरुवातीपासूनच झालेली आहे. जसं 1882 मध्ये, कारण इंग्रजांच्या माध्यमातून सोशल रिफॉर्म चालू झाला, कायदे बनायला लागले, आणि त्याला पूरक असं वातावरण
ब्राह्मणांनी तयार करायला सुरुवात केलं आणि 1882 मध्ये त्यांनी सोशल रिफॉर्म ग्रुप नावाचं एक ऑर्गनायझेशन चालू केलं, ज्यात गोखले, आगरकर वगैरे होते आणि यांच्या माध्यमातून सामाजिक एकोपा निर्माण करण्याचा प्रयत्न केला गेला. कारण त्यांना सत्तेमध्ये यायचं होतं आणि सत्तामध्ये येण्यासाठी सर्व समाजाच्या लोकांना एकत्र घ्यावं लागतं, म्हणून सामाजिक हे रिफॉर्म सिस्टीम चालू झाली. मग त्यानंतर काय झालं की लोक समाज सुधार करायला लागले, कारण हे ऑर्गनायझेशनच्या माध्यमातून मग समाजसेवा करा, काही त्यांना मदत करा, तर तसं व्हायला लागलं. आणि नंतर जे राजनीतिक सुधार करण्यासाठी लोकमान्य टिळक पुढे आले. म्हणजे काँग्रेसच्या माध्यमातून काँग्रेस जेव्हा जेव्हा अधिवेशन घ्यायचं तेव्हा ते एक सामाजिक संघटनांचं आंदोलन असायचं, त्याच्यामध्ये सामाजिक सुधारणाचा मुद्दा महत्वाचा असायचा. परंतु लोकमान्य टिळकांनी जेव्हा काँग्रेसचं अधिवेशन जेव्हा 1892 झालं 8वं अधिवेशन पुण्यामध्ये, तेव्हा लोकमान्य टिळकांनी पहिल्यांदा विरोध केला की काँग्रेस हे राजकीय पक्ष आहे, त्यांनी सामाजिक सुधारणाच्या वादी लागू नये आणि त्यांनी सांगितलं की या सामाजिक सुधारणावादी लोक जे असतील त्यांना हद्द बाहेर करा. त्यांनी त्यांचा पंडाळ तोडून टाकला आणि तिथे केवळ राजकीय अधिवेशन त्यांनी घेतलं. म्हणजे अशा प्रकारे जी काँग्रेस समाजवादी विचारधारेवर चालत होती, समाज सुधारणेच्या मार्गावर चालत होती, तिला विरोध करून मग ती राजकीय संघटन, केवळ राजकीय सत्ता आणि ते पण स्वराज्य, सुराज्य नव्हे, म्हणजे केवळ ब्राह्मणांचं राज्य, ते चांगलं राज्य नव्हे, शिवाजींचं राज्य नव्हे, असं तत्वज्ञान त्यांनी मांडलं आणि ती वाटचाल फक्त आपण सुरू झाली. आता ह्याच्यामध्ये सामाजिक सुधारणावादी लोक का केवळ ह्याच गोष्टीमुळे मागं पडले का, तर नाही. सामाजिक सुधारणावादी लोक जी होती ही कुटुंब सुधारणाच्या मागे लागली. मग त्याच्यामध्ये विधवा विवाह, बालविवाह अशा गोष्टी करायला लागली. जातीप्रथा जी खऱ्या अर्थाने नष्ट करायची होती त्या मार्गावरती त्यांनी मार्गक्रमण केलंच नाही आणि त्याच्यामुळे हे जे सामाजिक सुधारणावादी संघटन जे होते हे फेल झाले. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं किंवा महात्मा फुलेंचं आंदोलन आपण म्हणतो ते सामाजिक क्रांती करणारं याच्यावर झालं की त्यांनी सामाजिक मुद्द्यांना प्रथम महत्व दिलं आणि जाती व्यवस्थेला कळीचा मुद्दा मांडला आणि ती नष्ट करण्यासाठी काही काही करता येऊ शकतं याची त्यांनी गोष्टी सांगितल्या. तर हे तुम्ही बघू शकता की कशा प्रकारे तेव्हा म्हणजे पेशवा काळमध्ये त्यांच्या गळ्याला मटकं होतं, झाडू होता आणि थुंकून मटकं बांधलं जायचं. आता हे गोलाई समाज जे आहे तर यांनी रंगीन कपडे घातले. असं मूल्यांकन होत असेल जातीच्या आधारावर तर तुम्ही राजकीय सत्तेत येण्याच्या लायक आहात का? कारण बाबासाहेबांना पण लोक विचारत होते की आपण राजकीय सत्तेत का नाही येत, राजकीय पक्ष का नाही स्थापन करत, आपण इंग्रजांची जी सत्ता हस्तांतर होणार आहे त्यात सत्तेवर आल्यावर सगळं काय होऊ शकतं असं जर ज्यांना वाटतं त्यांनी विचारलं तेव्हा बाबासाहेब म्हणले की सामाजिक व्यवस्था जोपर्यंत तुम्ही बदलत नाही तोपर्यंत राजकीय सत्ता तुमच्या हातात येऊन त्याचा उपयोग नाही. आणि याचं जिवंत उदाहरण आपण बघितलेलं आहे की 4 वेळा मुख्यमंत्री झाल्यानंतर ही मायावतींची आजची स्थिती, मायावती जी मुख्यमंत्री होती तिला जी वागणूक मिळते ती केवळ व्यवस्था न परिवर्तन केल्यामुळे ती आज खूप वाईट जीवन जगत आहे. आणि व्यवस्था परिवर्तनासाठी जर तुम्ही आयुष्य लावलं असतं कांशीरामजी सारखं, कांशीरामजींना भेटायला राजीव गांधी गेले होते आणि त्यांनी सांगितलं की तुम्ही आमच्या पक्षात या, आम्ही तुम्हाला राष्ट्रपती बनवतो, सर्वोच्च स्थान आहे. तर बाबा कांशीरामजी म्हणले होते की माझं पहिलं उद्देश ही व्यवस्था बदलणे आहे, मला सत्तेत येणं हे माझं उद्देश नाही. परंतु नंतर आता आपल्यापैकी बरेच राजकीय व्यक्ती असतील ज्यांची विचारधारा राजकीय असेल, परंतु जोपर्यंत ती व्यवस्था बदलत नाही तोपर्यंत राजकीय सत्ता येऊन उपयोग होत नाही. हे बाबासाहेबांनी तेव्हा सांगितलं की तुम्ही त्या लायक आहात का, कारण आजही तुमच्याबद्दल असे त्यांचे विचार आहेत. तर हे राजनीतिक विचार म्हणजे पहिले राजनीतिक कार्य केलं पाहिजे का सामाजिक सुधार केला पाहिजे. तर आपल्याला माहिती आहे की जगभरचा अभ्यास बाबासाहेबांनी केला होता आणि त्यांनी सांगितलं की मार्टिन ल्युथर जो आहे यांनी जे सामाजिक आंदोलन चालवलं होतं, जी मानवी मूल्यांची विचारधारा त्यांनी प्रस्थापित केली होती, त्या आधारावरती युरोपामध्ये मुक्ती आली, राजाचं शासन गेलं आणि तिथे आपण म्हणतो की लोकशाही व्यवस्था निर्माण झाली. हे प्युरिटिझम जे आहे म्हणजे
आपण जो म्हणतो जातीशुद्धता, धर्मशुद्धता, तर हे इथे सुद्धा होतं. वंशशुद्धता ही अमेरिकेत सुद्धा होती. काळ्या वंशाचे, गोऱ्या वंशाचे लोक असं असायचं. आणि हजरत मोहम्मद पैगंबर म्हणजे ह्याच्यात काय सांगितलेलं आहे की ज्या ज्या सामाजिक चळवळी झाल्या त्या माध्यमातून राजकीय सत्ता प्राप्त झालेली आहे. हजरत मोहम्मद पैगंबरांनी धार्मिक ग्रंथ लिहिला, त्यातून धार्मिक मूल्य प्रस्थापित केले. त्यानंतर आपण बघतो की मुस्लिम राज्य उदयास आलं. नंतर भगवान गौतम बुद्धांनी सुद्धा धम्माचा मार्ग दिला आणि तो धम्म सांगितल्यानंतर राजे त्या धर्माच्या मार्गावर चालायला लागले आणि सम्राट अशोकांनी आपण बघतो की पूर्ण आशिया खंड बौद्धमय केला. म्हणजे तुम्हाला राजकीय सत्ता प्रस्थापित करण्यासाठी आधी सामाजिक विचारधारा देणं जरुरी आहे. आता त्याच वेळेस जगामध्ये हे जे कम्युनिस्टांचं एक वर्चस्व चालू होतं आणि कम्युनिस्टांचं असं मूलभूत विचारधारा आहे की आर्थिक बदलाव आल्यानंतर सर्व बदलाव होतात आणि बाबासाहेब आंबेडकर त्याला काउंटर करतात की भारतामध्ये इथे लोकांचं विभाजन हे आर्थिक स्तरावर नाही आहे, ते जातीय स्तरावर आहे. आणि जरी त्यांचा आर्थिक स्तर वाढला तरी त्यांच्यात आमूलाग्र बदल होईल असं नाहीये. म्हणून जाती व्यवस्थेला कळीचा मुद्दा मानून सामाजिक आंदोलन करणं खूप जरुरी आहे. आता कारण हे जाती जे आहे हे जातीचा लोकांना वाटतं की वर्ण व्यवस्थेमध्ये 4 वर्ण आहेत आणि ते त्यांच्या कामाच्या आधारावर झालेले आहेत, पण तसं नाही. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की वर्ण व्यवस्था ही त्यांच्या श्रमाच्या आधारावर नाही आहे, तर ही त्यांच्या जातीच्या आधारावर आहे. कारण शूद्रांनाच ते खालच्या कामं करायचे आहेत आणि ब्राह्मणांनाच वरचे अधिकार प्राप्त करून घ्यायचे आहेत. तर त्याच्यामध्ये जरी ब्राह्मणांनी नीच कृत्य केलं तरी तो शूद्र होत नाही आणि जर एखादा शूद्र जरी खूप विद्वान असला आंबेडकरांसारखा तरी तो ब्राह्मण होत नाही. तर ही जी व्यवस्था आहे तर ती समजून घेणं खूप जरुरी आहे. आणि जाती व्यवस्था जी आहे ही रक्तशुद्धी, वंशशुद्धीच्या आधारावरती आहे. म्हणजे लोकांना असं वाटतं की त्या जातीचे गट बनवले म्हणजे त्यांचं जीन्स जे आहे ते प्युअर राहतील, मिसळ होणार नाही आणि ते जातीमधले गुणधर्म टिकून राहतील. परंतु बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की जर तुम्ही मानवाचं शिकले जीवशास्त्र तर त्यात वेगळ्या वेगळ्या वर्षाचं जर मिलन झालं, वेगळे वेगळे गट एकत्र आले तर एक चांगली जमात उदयास येते. म्हणजे 2 वेगळ्या जातीचं जर मिलन झालं तर त्यातून निर्माण होणारा हा संकलित असतो, त्याच्यामध्ये दोन्ही गुण असतात. परंतु इथे जाती व्यवस्थेत बांधल्या गेल्यामुळे काय झालं की लोकांमध्ये त्यांच्या गुणांमध्ये वाढ नाही झाली आणि मग ती जी लोक लढाऊ असायला पाहिजे होती, म्हणजे ब्राह्मणांमध्ये ते दिसतच नाही श्रमाचं, ते केवळ श्रवण करतात आणि आपण जे लोक आहे ते केवळ श्रम करतो, आपण श्रवण आणि बुद्धीचे कामं करत नाही. तर हे होण्याचं कारण काय आहे? जाती शुद्धता पाळल्यामुळं. तर ही जाती व्यवस्था जी आहे ही सगळ्यांवरच दुष्परिणाम करते, ज्याचा आदिवासींवरती पण दुष्परिणाम आहे. कारण आदिवासींना आपण म्हणतो की धर्मांतर केलं गेलं, मुस्लिमांनी धर्मांतर केलं, ख्रिश्चनांनी धर्मांतर केलं. मग प्रश्न असा आहे की हिंदूंनी काय केलं? जगाच्या इतिहासामध्ये एकाही हिंदूंनी एकाही मुस्लिमाला किंवा एकाही बौद्धाला धर्मांतरित केलेलं नाही. का झालं असं? म्हणजे धर्मांतरित करण्याच्या प्रक्रियेमध्ये त्या लोकांमध्ये जाऊन त्यांना स्वतः समावून घेणं, त्याच्यासोबत खानपान करणं, व्यवहार करणं, या गोष्टी हिंदू म्हणून जे तथाकथित लोक आहेत त्यांना जमलंच नाही. आणि त्यामुळे हिंदूंनी जे आहे ते जे आहे धर्मांतर केलेलं नाहीये. आणि आदिवासींचं जे धर्मांतर झालेलं आहे किंवा दलितांचं सुद्धा झालेलं आहे ते केवळ त्यांच्यावर केल्या गेलेल्या अत्याचारामुळे. म्हणजे त्या धर्मामध्ये खूप असं काही होतं म्हणून नाहीये, पण यांना जी वागणूक मिळत होती पशुप्रमाणे ती थोडी मानवतेच्या स्तरावर येण्यासाठी पाठबळ मिळावं म्हणून ही सगळी धर्मांतर झालेली आहे. म्हणून बाबासाहेब आंबेडकर पुढे संकल्पना मांडतात की आदर्श समाज कसा हवा असा. जसं आपण तुम्ही ऐकलं आता की पैगाम संघटनेचं उद्देश काय आहे की समता, स्वतंत्रता, बंधुता आणि न्याय या मानवी मूल्यावर आधारित एक आदर्श समाज निर्माण करणं. आणि हे बाबासाहेब आंबेडकरांच्या त्या ॲनिमेशन ऑफ कास्टमध्ये त्यांनी लिहिलेलं आहे आणि त्याच्या मूल्यांना धरूनच आपण म्हणतो प्रियांबलची याच्यामध्ये समता, स्वतंत्र, बंधुता, न्याय हे सर्व लिहिलेलं आहे. तर
ही बाबासाहेब आंबेडकरांचं जे आदर्श समाजाविषयी जे होतं ते याच्यामध्ये प्रस्तुत केलेलं आहे की हे 4 गुण तर प्रत्येक व्यक्तीमध्ये असलेच पाहिजे. तर याच्यामध्ये आपल्याला जर आदर्श समाज निर्माण करायचा असेल तर त्यासाठी आधी जाती नष्ट करावं लागेल आणि जाती नष्ट करण्यासाठी केवळ एकमेकात बसून जेवण करणे किंवा मंदिरात जाण्याचा अधिकार मिळवून देणे किंवा एकत्र पाणी पिणे असे प्रकार न करता त्याच्या पलीकडे जाती जातींमध्ये कसं एकत्र होतं येईल, कसं आंतरजातीय विवाह घडून येता येतील, कसं अनेक जातीच्या लोकांना एकत्र आणता येतील असे कार्यक्रम राबवले गेले पाहिजे. आणि बाबासाहेब आंबेडकरांनी SC, ST, OBC आणि मायनॉरिटी या 4 गटामध्ये 85% बहुजनांना एकत्र आणलेलं आहे. आता वेळ आहे की ह्या 4 गटांना सुद्धा एकत्र आणण्याचं. कारण आता तुम्ही बघताय की मागासवर्गीय झाला म्हणजे जो रिझर्वेशन मागतो तो सगळा मागासवर्गीय आणि जो रिझर्वेशन नाकारतो तो मग आता तर ब्राह्मणांनाही आरक्षण आहे. म्हणजे सर्व समाज एक होण्याच्या मार्गावर आहे आणि बाबासाहेबांच्या दृष्टिकोनातून जो समता, स्वातंत्र्य आणि न्याय या विचारावर आधारित समाज आहे तो आपल्याला निर्माण करण्यासाठी कार्य करायचं आहे. तर हे धर्मशास्त्र किंवा बाकी ज्या गोष्टी आहेत ज्या माध्यमातून जाती व्यवस्था इथं प्रिव्हेल केली गेलेली आहे ती नष्ट करण्यासाठी पहिले आपल्याला धर्मग्रंथांचा अभ्यास करावा लागेल. कारण महात्मा फुलेंनी सर्व ग्रंथ वाचले, त्याचं खूप बारकाईने विश्लेषण केलं. तुम्ही गुलामगिरी आता ऐकलं तर गुलामगिरीमध्ये महात्मा फुलेंनी फार ब्रह्मावरती म्हणजे तो कसा उत्पत्ती करू शकतो हातातून, पायातून, मांड्यातून, डोक्यातून, तोंडातून, तर त्याच्यावरती केलेलं आहे. तर तुम्हाला प्रत्येक ग्रंथाचं अभ्यास करून खंडन करावं लागेल, तर्क लावावं लागेल आणि त्यातून मग हे नियम बाह्य करून नवीन समाजाची निर्मिती करावी लागेल. तर हे जे सामाजिक क्रांती करण्यासाठी कोण करू शकतं, तर जसं सरांनी सांगितलंय की बहुजन बुद्धिजीवी जो वर्ग आहे तोच करू शकतो. आणि आपण सर्व बुद्धिवादी लोक आहोत तर आपण या गोष्टी समजू शकतो. त्या समजून जर कार्य केलं तर हे परिवर्तन होऊ शकतं. तर याच्यासाठी फुलेंनी सांगितलंय की ब्राह्मणवाद जो आहे तर तो नष्ट करायचा आहे आणि त्यासाठी महात्मा फुलेंनी सत्यशोधक समाज स्थापन केला ज्यातून ब्राह्मणाचे सर्व कार्य त्यांनी हद्दपार केले. म्हणजे लग्न लावण्याच्या कार्यात सुद्धा ब्राह्मणांना हस्तक्षेप करू दिला नाही. त्यासाठी त्यांनी नवीन मंगलाष्टकं बनवली. तसं आपल्याला हे जे आहे ते नष्ट करावं लागेल ब्राह्मणांचं वर्चस्व धर्माच्या माध्यमातून. आणि केवळ ब्राह्मणाचं नव्हे तर जो जो धर्माचा ठेका घेऊन समोर येतो आणि तो लोकांना विभाजित करतो त्या धर्माच्या विचाराच्या नावाखाली, तर त्याच्या विरोधात एक आदर्श विचार जो आहे समता, स्वातंत्र्य, न्याय, त्या आधारावर आपल्याला कार्य करायचं आहे. तर हे 4 मुद्दे आहे की जे जर लोकांनी, हिंदूंनी जर लक्ष दिलं तर ही जाती व्यवस्था नष्ट होऊ शकते असं त्यांचं म्हणणं आहे. मग त्याच्यामध्ये धर्म जो आहे आणि राजनीतिमत्ता यांची सांगड घातली गेली पाहिजे. सार्वजनिक परंपरा ज्या आहेत की ज्या अद्ययावत झालेल्या आहेत त्या नष्ट केल्या पाहिजेत. जसं की सती प्रथा ती नष्ट झालेली आहे कालांतराने. परंतु आज कोणत्या हिंदूला विचारलं की बाबा सती प्रथा आदर्श आहे का, तो नाही, आदर्श नाही. मग तुमच्या धर्मग्रंथांमध्ये काय लिहिलेलं आहे, सती सावित्री कोण आहे, असे प्रश्न विचारून आपण त्यांना त्या पगड्यातून बाहेर काढू शकतो. आणि जे आदर्श जे पुराणे होते, जे धर्म ग्रंथ, पोथी, पुराण, तर ते नष्ट करून एक आदर्श विचार देणारं संविधान जे आहे ते आपल्याला प्रस्तुत करायचं आहे आणि नवीन विचार मांडायचे आहे. आणि सर्व गोष्टी बदलतात या गोष्टी समजून घेऊन बदलाच्या मार्गावरती आपल्याला जायचं आहे. तर हा बाबासाहेब आंबेडकरचा त्या पुस्तकातून शेवटचा संदेश होता की मी जे मानतोय, म्हणजे मी जो व्यक्ती आहे जो मत मानतोय तो अशा व्यक्तीचा है, ऐसे व्यक्ति का है जिसने अपना जीवन दलितों के सामाजिक उत्थान के लिए दिया है, जिसे सत्य हवास नहीं है, समाज सुधार के बदले में जिसने राष्ट्रीय पत्रिकाओं से टीका, गालियां भी मिली है और उपवास भी मिला है. जातीयता का अंत मेरे मार्ग से करो या अपने मैं धर्मांतर करने जा रहा हूँ उस मार्ग से करो, लेकिन समता, स्वतंत्रता, बंधुता और भाईचारा तत्व मानने वाला समाज निर्माण हो, यही मेरी आखिरी इच्छा है. तो इस तरह से उन्होंने संदेश दिया है इस किताब के माध्यम से. अगर हम इसको समझ के कार्य करते हैं
तो पैगाम का उद्देश्य सफल हुआ है मैं मानता हूँ। धन्यवाद साथी।